आपल्याकडे आता तोच विषय नाही. मग आता पुण्यातले जे भूमिपुत्र आहेत, पुण्यातल्या भूमिपुत्रांची व्यथा अशी आहे की शिक्षण चांगलं झालंय, धंदा टाकायचा पण पैसा नाही. पण एखाद्या चौकात जर त्यांनी गाडी वगैरे लावली, भाजीची गाडी लावली की अतिक्रमणवाल्या येतात आणि त्याची गाडी उचलून घेऊन जातात, सगळे करतात, बरोबर. पण आज पुण्यामध्ये आपल्या प्रभागात पण दाखवतो, तामिळनाडूची लोक गाड्या लावतात, बिहारची लोक गाड्या लावतात, त्यांच्यावर अतिक्रमण काय नाही होत, कारवाई काय नाही होत, त्यांना कुणाचा सपोर्ट आहे? बरोबर. आता ह्याच्यावर मी तुमच्या या प्रश्नाचं मी एकदम चांगलं उत्तर देतो. बघा, ह्याच्यासाठी मी कुणाला दोष देत नाही. आपल्याला त्यांना जर ह्या मुभा मिळतात आपल्यालाही मिळू शकतात. आपण कुठंतरी कमी पडतो, आपण केलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्यापर्यंत येईल आपण विचार करू. आता राहिला विषय अतिक्रमण. आता मी आपले महापालिकेत बांधकाम विकास विभागात लाखानी साहेब म्हणून आहेत, लावाटे म्हणून आहेत, अजून नावं मी काय सांगू शकत नाही तुम्हाला, गवते मॅडम म्हणून आहेत. मी आपल्या म्हणजे वॉर्ड क्रमांक 24 म्हणून नाही सांगत, पुण्यामध्ये आपल्या भागात इतके अनधिकृत बांधकाम आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, यांच्याशी बोललेल्याचे रेकॉर्डिंग आहेत, यांना पाठवलेले फोटो आहेत, यांनी मला दिलेले रिप्लाय आहेत, सगळ्याचे पुरावे असून माहिती अधिकारातनं आपल्याला त्या माहिती अधिकारातनं 30 दिवसात तुम्हाला कारवाई दाखवावी लागते. बरोबर. 6-6 महिने झाले हे लोक कारवाई करत नाही. मग 100% बिल्डरचं यांचं 60 लोट असतं, बरोबर. मग त्यांच्यावर कारवाई होत नाही. पुणे महानगरपालिका एकच, बरोबर, फक्त विभाग वेगळे वेगळे. मग अतिक्रमण जर एखादा माणूस हात्यावर पोट भरणारा असेल तर तुम्ही त्याच्यावर का अत्याचार करता, का त्याचा स्टॉल उचलला जातो? मग त्यांनी गुन्हेगारी करायची का? तो जर कष्टाने कमवतो तर तुम्ही त्याला प्राधान्य, ठीक आहे, मला कळतंय की लायसन्स नसेल तर ते कायद्याने बेकायदेशीर आहे, आपण तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी पर्याय काढा. आज तुमचे 1000 2,000 कोटीचे घोटाळे झाकायसाठी कायदे होतात. मग ह्याच्यासाठी नाही का जागा तुमच्या खरेदी खतं खोटी होतात, स्टॅम्प ड्युट्या चुकतात, त्याच्यावर तुमच्याकडे कायद्यांवर सोल्युशन निघतं. तुम्ही अशा लोकांसाठी नाही निघू शकत. पण पुण्यात परिस्थिती अशी आहे, अतिक्रमण करणारे जे आता लोक आहेत ते सगळे परप्रांतीय आहेत. म्हणजे 70% माझं जरी म्हणणं परप्रांतीय आहेत. कारण आपण ज्या पद्धतीने याचा सर्व्हे केलाय त्या पद्धतीने सांगतो. डेक्कनला मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल तर बांगलादेशी कारवाई झाली. आज परत ती लोक येऊन बसतात. तिथं स्थानिक जो आहे नेता त्याच्या कार्यकर्त्यांना हप्ते जातात तिथे. बरोबर आहे, 100% बरोबर. कारण ह्याचं सगळं समर्थन त्यांना देणारे असतात तिथले पुढारी. ते बसत नाही, त्यांना बसवले जातात, त्यांना आणले जातात. बरं, आपल्या मराठी लोकांना त्याच्यापासून कोणी सांगितलंय का नका करू म्हणून? आपल्या मराठी लोकांनी जर ते जर व्यवस्थित केलं तर ही लोक काय येतील आपल्या इथं आणि काय यावी? यासाठी जर आपला मराठी माणूस जर आपल्यामध्ये एकत्र व्यवस्थित असेल, मी परत सांगतो, जातीवाद करत नाहीये, मला आवडतही नाही. मला म्हणायचंय काय की जर ते येतात कारण तुम्ही लिहून दिले म्हणून ते येतात, ते जर आपल्या इथनं कमवून त्यांचं गाव सक्षम करतायत, आपण आपल्या पुण्याचं वाटोळं करतोय, महाराष्ट्राचं वाटोळं करतोय. आपला महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आपण त्यांच्या घशात घालतोय आणि आपल्या बायका पोरांना त्यांच्या तोंडाकडे बघायला लावतोय. मला असं वाटतं त्याला समर्थन देणारे हे आपलेच. मला इतकंच सांगायचंय की जो नेता असतो तो पहिले व्यवस्थित पाहिजे. का तो आपल्याला ठीक आहे, मी म्हणतो आलेला निवडून आलेला माणूस, मलाही 100% माहिती नोकऱ्या काय मिळत नाही, मिळतही असेल त्यासाठी पात्रताही असती, पात्रताही नसेल तुम्ही त्यांनी म्हणजे काही करायचंच नाही का? त्याच्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही का? पण मागील इलेक्शनचा जर आढावा घेतला, जे काही नगरसेवक निवडून आले होते त्यामध्ये भरपूर नगरसेवक असे आहेत की ज्यांना महापालिकेचं काय काम चालतं तेच माहिती नाही. अहो, त्यांना महापालिका काढायलाच 5 वर्ष लागतात, पण त्यांचे जे पीए असतात ना ते ह्यांच्यापेक्षा हुशार असतात. ते ह्यांना गायडन्स करतात. तुम्ही तिथं जाऊ नका, फक्त सही करा, एवढे कोटी तुमच्या घरात येतील. असे मी स्वतः अनुभवलेले नगरसेवक आहेत. आणि आपल्या पुण्यातले काही जण इतके हुशार असतात की त्यांनी महापालिकाच विकली नगरसेवक, आणि काही नगरसेवक इतके बावळट असतात की त्यांना महापालिकाच कळत नाही. त्यांना खाते येत ना, महापालिकेतले खाते शोधायला मजले विचारावं लागतात किंवा दिशादर्शक बघावं लागतात की हा विभाग कुठे, तो विभाग कुठे. मग ते जात नाही, त्यांचं काम करतो पीए. मग पीए त्याच्यामध्ये स्वतःचा गाळा करून ह्यांना उरलेले पैसे आणून देतो. तुम्ही महापालिकेत किती वर्षापासून जाताय? मी महापालिकेत मला असं वाटतं 10 ते 15 वर्ष झाले जातो. मग साहजिक तिथला कारभार तुमच्या 100% माहिती. मी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत आणि मी पुराव्यानिशी बोलतच नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. महापालिकेमध्ये चाललेले घोळ, जे काय भोंगळ कारभार, मी सगळे तुम्हाला दाखवू शकतो. मग आता तुम्हाला हे पण माहिती असेल की पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे थोडंसं मागे गेलं तर एक 10-15 वर्षापूर्वी तर महानगरपालिकेच्या शाळा या खूप संख्येने अस्तित्वात होत्या, आहेत अजून पण आहेत, पण त्या बंद चालू नाहीये.
बरोबर. बरोबर. पण ह्या शाळा काही बंद पडल्या, त्या बंद पडल्या त्याचं रिझन काय आता काय कारण असतं?